सर्वांना सलाम. एका नवीन सप्ताहामध्ये आपण परमेश्वराचं गौरव करीत जात आहोत. आज विजय संगीत गीत क्रमांक 87 गाणार आहोत. विमला आत्मा होती देवा ख्रिस्ताकरिता. मंडळीच्या चालीवर 87 गीत क्रमांक आपण गाऊ. ख्रिस्ता करिता विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता अग्नितुल्य रसना जरी अग्नितुल्य रसना जरी सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळसाहेब आपल्याला विनंती करतो, पाळसाहेब कृपा करून आपण पुढे या. आजच्या दिवसासाठी व येणाऱ्या मननासाठी आपण प्रार्थना करा. हे परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तुझं नाव स्तवनी आहे. सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत सदोदित तुझं नाव स्तवनी आहे. ज्याची स्तुती करावी, ज्याची आराधना करावी, ज्याच्यासमोर गुडघे टेकावे, नमन करावं, ज्याला उंचवावं. आज असा एकच श्रेष्ठ आमच्यासाठी
जो थोर आणि महान देव आहे, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्याने आपला प्रिय पुत्र आम्हासाठी देऊन टाकला, ज्याचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. या आकाशाखाली आणि पृथ्वीवर त्या येशूचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आज सकाळी प्रभू त्याला सर्व प्रकारची आम्ही स्तुती प्रशंसा अर्पण करतो. देवपाच्या या सकाळी पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या मान्याने तू आम्हाला तृप्त कर आणि होऊ दे की प्रभू थोडा वेळ आम्ही तुझ्या पायाजवळ बसून मनन चिंतन करत असताना या वचनाच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझा दास तुझ्या वचनातून बोलत असताना त्यांना पवित्र आत्म्याची कृपा दे आणि ऐकणारे आम्ही आणि ऑनलाईन जोडले गेलेल्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आजचं आमचं मी एकत्र मिळणं, आमच्या प्रार्थना आराधना सर्व तू स्वीकार. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. बरं, आजच्या सकाळी आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक जीवनाला एक प्रेरणा मिळण्यासाठी एक महान चमत्कार आपण मनन चिंतन करणार आहोत. त्यासाठी आपण मत्तयाचं शुभवर्तमान 8वा अध्याय काढूया. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय क्रमांक 8 व या 8व्या अध्यायामध्ये वचन 1 ते 4 हे आपण वाचू. मत्तई 8 1 ते 4. कुष्ठरोग्यास बरे करणे. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःला याचकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमिलेले अर्पण वाहा. आता या ठिकाणी फार मोठा प्रसिद्ध असा चमत्कार झालेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने कुष्ठरोग झालेल्या ह्या व्यक्तीला तात्काळ बरं केलंय. येशूने त्याला म्हटलं, शुद्ध हो. वचन 3 बघा. आणि तात्काळ तो शुद्ध झालेला आहे. हे आम्हाला दर्शवतं की येशूचं सामर्थ्य मानवी बुद्धी किंवा वैद्यकीय शास्त्र या पलीकडे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे सामर्थ्य आहे ते अशक्य गोष्टीवरचा अधिकार असा आहे. कुष्ठरोग बरा होणे ही केवळ एकच घटना नाही आहे, परंतु या कुष्ठरोग्यामुळे किंवा हा आजार बरं झाल्यामुळे पुष्कळ घटना आणि पुष्कळ गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. जसं की पहिली गोष्ट या ठिकाणी घडली ती म्हणजे अशक्य गोष्टीवरती आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार आहे हे आम्ही समजून घ्यावं. पहा, या संपूर्ण सृष्टीची निर्मिती परमेश्वराने केली व परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. येशू ख्रिस्ताला परमेश्वराने सामर्थ्य दिलं आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना स्पर्श केला व सार्वकालिक जीवन अनेकांना बहाल केलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना वचन सांगणे, शब्दाची घोषणा करणे, सोबतच आरोग्य देणे ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेतून आम्हाला पाहायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्ताने येथे ह्या आजारी व्यक्तीला बरं करून कुष्ठरोगाचं निवारण केलं. थोडा वेळ आपण हा विचार करणार आहोत की कुष्ठरोग म्हणजे नेमका काय. कुष्ठरोग म्हणजे शरीराच्या त्या अमुक अवयवाला रक्तपुरवठा बंद होतो आणि त्या अमुक अवयवाची सर्व जे सेल्स असतात किंवा ज्याला आपण असं म्हणूया सर्व प्रकारच्या ज्या रक्तवाहिन्या त्यापर्यंत रक्त पुरवणाऱ्या असतात किंवा तेथे असलेल्या जे सर्व प्रकारचं शारीरिक कृत्य आहे ते थांबून जातं आणि ज्या ठिकाणी ते थांबतं तो भाग खराब व्हायला लागतो, सडायला लागतो आणि गळून सुद्धा पडतो. अशा परिस्थितीमध्ये जखमेचा वास येतो आणि ती जखम बघवली जात नाही इतकी घाणेरडी आणि वेदनादायक दिसते. एवढंच नव्हे तर ती जखम घेऊन चालणारा किंवा फिरणारा व्यक्ती स्वतः किती निराशेमध्ये जीवन जगत असेल ह्याचा आपण विचार करा. लेप्रसी हॉस्पिटल अनेक आहेत आणि लेप्रसी मिशनच्या द्वारे त्या गौरवी सेवा कार्याला केलं जातं. ग्रॅहमस्टेन आणि त्यांची पत्नी हे कुष्ठरोग्यांचीच सेवा करत होते. आपल्याला इतिहास वाचल्यानंतर ह्या गोष्टी कळतील.
सांगायचं तात्पर्य हे की कुष्ठरोग हा काही साधा आजार नाही आहे. दुसरा इतर आजार जो असतो तो शरीराच्या आतून आम्हाला समजत नाही, परंतु शरीराच्या बाहेर असलेला जो आजार आहे हा कुष्ठरोग आहे. हा कुष्ठरोग इतका भयंकर असतो की ज्या त्वचेवरती झाला किंवा ज्या शरीराच्या अवयवावर झाला त्याला आपण सुई जरी टोचली तरी त्या वेदना जाणवत नाही, इतका तो भाग बधीर झालेला असतो आणि त्या भागातून विशिष्ट असा वास येत असतो. त्याला स्वच्छ केल्यानंतर देखील त्यामधून तो बाहेर वेगवेगळ्या घाणीच्या स्वरूपामध्ये, खराब रक्ताच्या स्वरूपामध्ये बाहेर निघत असतो. अशी परिस्थिती असलेला माणूस प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. लोक थव्याच्या थवे येशूच्या मागे येत आहे. अनेक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडतोय आणि म्हणतोय की आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. त्याने प्रभूला म्हटलं की तुमची इच्छा. या व्यक्तीकडे बघून आम्हाला पहिली गोष्ट ही शिकायला मिळते की अशक्य गोष्टी ज्या आहेत या अशक्य गोष्टीवरती आमच्या प्रभूचा अधिकार आहे. बरं, दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही असं शिकतो की तो व्यक्ती स्वतः येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे, येशूच्या पाया पडतोय आणि म्हणतो की आपली इच्छा असली तर आपण मला बरं करायला समर्थ आहात. जी अस्पृश्यता आहे किंवा मानवामध्ये भेद करण्याची जी वृत्ती शास्त्री आणि परुषांनी यहुदी लोकांना लावून दिली होती तिचं खंडन येशूने या ठिकाणी केलेलं आहे. बघा, त्या ठिकाणी शास्त्री आणि परुषांनी असे नियम लावलेले होते की कुष्ठरोगी व्यक्तीने समाजामध्ये फिरू नये, कुष्ठरोग्या व्यक्तीची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडू नये. ज्या वाटेने तो कुष्ठरोगी जाईल त्या वाटेने त्याने बोलत चालावं की मला कुष्ठरोग आहे, म्हणजे तो शब्द ऐकून लोक वाट सोडून आजूबाजूला पळून जात. एवढंच नव्हे तर कुष्ठरोग्याच्या एखाद्या कपड्यालाही स्पर्श झाला तरी ते लोक आंघोळ करत आणि सायंकाळपर्यंत वेगळे एकट्यामध्ये राहत, कारण त्यांना असं वाटे की कुष्ठरोग हे फार भयंकर मोठं असं पाप आहे आणि हा आजार ज्या मनुष्याला जडला तो मनुष्य अतिशय पापी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ रोग बरा केला नाही, तर येशूने त्या ठिकाणाची जी मानसिकता आहे, लोकांनी अस्पृश्यतेला जे जवळ केलेलं होतं त्या जवळ केलेल्या अस्पृश्यतेला प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी दूर केलं. मानवामध्ये ख्रिस्ताने भेद कधीच केला नाही. हा कुष्ठरोगी आहे, माझ्याजवळ येतोय आणि त्याच्या पायासुद्धा तो पडतोय. असं असताना येशूने पाय मागे खेचून घेतले नाही किंवा येशूने त्याला म्हटलं की मला स्पर्श करू नको किंवा येशूने त्याच्या सावलीला आपल्या अंगावर पडू दिलं नाही, असं काहीच केलं नाही. तो आला आणि प्रभूने त्याला येऊ दिलं. कदाचित गर्दीतले लोक सरकून गेले असतील, गर्दीतले लोक दूर पळून गेले असतील, कारण त्यांना अशी भीती होती की हा रोग आम्हाला तर झाला तर आमचं कसं होईल, आमच्या लेकरा बाळांचं कसं होईल, मला समाजातून वेगळं करवता येतील आणि मला जंगलामध्ये एकटं एकाकी जीवन जगावं लागेल. आणि त्या काळाला खरीच तशी परिस्थिती कुष्ठरोग्याच्या बाबतीत होती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मानवातला जो भेद आहे तो भेद या ठिकाणी दूर केला. केवळ आजार बरे करून नाही, तर प्रभूने फार मोठं कार्य या ठिकाणी केलं. तिसरी गोष्ट आमच्या प्रभूने या ठिकाणी केलं ते म्हणजे 2 आणि 3 वचनामध्येच आहे. तो म्हणतो की आपल्या इच्छेनुसार त्याने आपली जी इच्छा आहे ती पुढं केली नाही, तर त्याने येशूच्या इच्छेला प्राधान्य दिलं. याचा अर्थ असा, इच्छेनुसार कार्य करण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. आमच्या प्रभूचं सामर्थ्य काय आहे? आम्ही त्याच्यावरती आपली भार, आपल्या चिंता टाकावा. मत्तई 11:28 मध्ये ख्रिस्ताने म्हटलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि जर येशूने असं म्हटलेलं आहे आणि हे लोक किंवा आजारी कुष्ठरोगी झालेले त्याच्याकडे येत आहेत, तर तो त्यांना घालवून देत नाही. तो खऱ्या रीतीने त्यांचा आजार बरं करतो, खऱ्या रीतीने त्यांना आरोग्य देतो आणि खऱ्या रीतीने त्यांना सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवतो. जे कष्टी आहेत, भारामध्ये दबलेले आहेत, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना त्यातून बाहेर काढतो. या ठिकाणी प्रभूने आपलं इच्छा त्या व्यक्तीसाठी प्रगट केली. या व्यक्तीची पण इच्छा तेवढीच महत्त्वाची आहे. कारण बघा, त्याला कोणी सांगितलं नव्हतं की तू येशूकडे जा, त्याला कोणी असंही नव्हतं सांगितलं की तू जाशील तर बरा होशील. त्याने स्वतः अनुभव घेतला, त्याने अनेक चमत्कार या अगोदर बघितले असतील, त्याने अनेकांना आजारातून बरं झाल्याचं बघितलं असेल. अभ्यासक असं म्हणतात की रक्तस्रावी स्त्रीचा
प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श होऊन बरं करण्याचा जो घटनाक्रम आहे तो कदाचित या व्यक्तीला ठाऊक असेल. म्हणूनच हा कुष्ठरोगी कसल्याही प्रकारचा विचार न करता येशूकडे जातो, पाया पडून म्हणतो की आपली इच्छा असल्यास मला शुद्ध करास आपण समर्थ आहात. याचा अर्थ त्याने येशूवर विश्वास दाखवला की येशू समर्थ आहे आजारातून बरं करायला. त्याने हा विश्वास दाखवला की येशू नक्कीच बरं करेल. आणि म्हणूनच आज आपल्या मनात, आपल्या विचारात ही कल्पना आपण घेतली पाहिजे की आमचा प्रभू आरोग्य देणार आहे, आमचा प्रभू आपल्या इच्छेनुसार काम करणार आहे. येथे बघा, येशूची इच्छा होती जे गरीब, दीन, दुबळे, जाचलेले, कष्टाखाली दबलेले लोक आहेत अशांना सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. सैतानाच्या बंधनात असलेल्या लोकांना सोडवायला प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, परंतु त्याच्याकडे जाण्याची इच्छा असली पाहिजे. या व्यक्तीने स्वतः ती इच्छा दाखवली की मला जायचं आहे, मला येशूकडे जायचं आहे, मला येशूकडून आरोग्य मिळवायचं आहे. ही त्याने इच्छा दाखवली व त्याच्या इच्छेनुसार तो बरा झाला. आज हीच गोष्ट आम्हाला लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये ही जागृती निर्माण करायची आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, तुमची इच्छा असली पाहिजे. आज इतकं सुंदर चर्च आहे, देवाच्या वचनाची सेवा करणारे अतिशय सिनियर पाळक लोक आपल्याकडे आहे, देवाचा गाढा अभ्यास करून देवाचं वचन शिकवणारे, सांगणारे आहे, परंतु देवाच्या मंदिराला येण्याची इच्छा नाही. रिकामं बसून राहायची इच्छा आहे, आपल्या घरामध्ये राहण्याची इच्छा आहे, काहीतरी अन्न पाणी शिजवून आपला वेळ घालवण्याची इच्छा आहे, परंतु देवाच्या मंदिरात येण्याची इच्छा नाही. हा व्यक्ती आला कारण तो कष्टामध्ये होता. याचा अर्थ असा आहे का की मला ज्या वेळेला कष्ट पडेल, मला ज्या वेळेला अडचणी येतील तेव्हाच मी देवाकडे जाईल, अन्यथा मी देवळात जाणार नाही? अशी मानसिकता जर कोणाची असेल तर ती बदलली पाहिजे. येशू ख्रिस्ताकडे येण्याची इच्छा असली पाहिजे, कारण येशूला बरं करण्याची इच्छा आहे. जो येशूकडे येतो त्या प्रत्येकाला येशूला आरोग्य देण्याची इच्छा आहे. परंतु तुमची इच्छा आहे का येशूकडे येण्याची, आपला आंतरिक बदल करून घेण्याची, आपल्या मनातलं पाप सोडून देण्याची इच्छा आहे का, आपल्या विचारातलं पाप सोडून देण्याची इच्छा आहे का? असली पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छा नाही तोपर्यंत देवाचं कार्य आणि देवाचा चमत्कार आमच्या नजरेने दिसणार नाही. आता ह्याच तिसऱ्या वचनात पुढे आपण असं बघतो की जो शाप होता किंवा पाप होतं त्यातून येशूने त्याला मुक्त केलं. कारण की यहुदी लोकांमध्ये असा समज होता की कुष्ठरोग म्हणजे कोणीतरी पाप केलंय, ह्याच्या आईवडिलांनी पाप केलं म्हणून याला कुष्ठरोग झाला, किंवा या व्यक्तीने पाप केलं म्हणून या व्यक्तीला कुष्ठरोग झाला, अशी धारणा त्यांची होती. आता पापामुळे आजारपण येतं किंवा नाही येत हा एक अध्ययनाचा भाग आहे, परंतु महत्त्वाचा भाग हा आहे की जे पापी जीवन त्याचं होतं ते बदललं. पापामध्ये खितपत राहणारं त्याचं जे आयुष्य होतं ते आता पूर्णपणे बदलून गेलं. कारण येशू काय म्हणतो? शुद्ध हो. येशू तिथे काय म्हणत आहे? बरा हो असं म्हणत आहे का? आजारातून लवकर बाहेर निघ असं म्हणत आहे का? ज्या खाटेवर तू आला ती खाट उचलून चालू लाग असं म्हणत आहे का? किंवा माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला असं म्हणत आहे का? नाही. तर येशू या ठिकाणी म्हणत आहे की तू शुद्ध हो, बरा हो असं म्हणत नाही, खाट उचलून चाल असं म्हणत नाही, मला कोणी स्पर्श केला असंही म्हणत नाही, माझ्यातून शक्ती निघाली असंही म्हणत नाही. तर येशू म्हणत आहे शुद्ध हो, आजारातून बरा हो. हे आम्हाला हे दाखवतं की आमचा प्रभू शुद्ध करणार आहे. आमचा प्रभू पापापासून शुद्ध करणारा, पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढणारा प्रभू आहे. मग येशूकडे येण्यानंतर आमची पापं धुतली जातात, आमच्या पापांची क्षमा मिळते. ही गोष्ट आपण लोकांना सांगितली पाहिजे. आज खूप साऱ्या वेळेला आम्ही आजारातून बरं करण्याची सुवार्ता सांगतो, येशू ख्रिस्त आरोग्य देतो ही सुवार्ता सांगतो, परंतु येशू ख्रिस्त तुमचं पाप दूर करतो ही सुवार्ता आज सांगायला पाहिजे. आज कितीतरी मोठमोठे क्रुसेड्स होतात, मोठमोठे सेमिनार्स होतात, वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, चंगाई सभा केल्या जातात, परंतु त्या पलीकडे तुमचं पाप आजपासून तुम्ही सोडून द्या आणि पापामध्ये जीवन जगू नका असं आम्ही कधीच सांगत नाही. लोकांना त्यांच्या पापाची जाणीव आम्ही देत नाही, पापाची जाणीव स्वतः करून घेत नाही. प्रियजन हो, इथे बघा, या व्यक्तीच्या जीवनामध्ये जी अशुद्धता होती ती अशुद्धता येशूने काढून टाकली.
शारीरिक अशुद्धता त्याची होती ती कुष्ठरोगाच्या द्वारे काढून टाकली, परंतु त्याच्या मनामध्ये जे पापाचे विचार होते ते विचार सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने काढून टाकले. याचा अर्थ तुम्हाला आणि मला शुद्ध अंतःकरण देणारा देव आमच्या सोबत आहे. शेवटली गोष्ट 4थ्या वचनामध्ये आहे. त्याला म्हटलं की मोशेने सांगितल्याप्रमाणे तू आपलं अर्पण कर, याचकाला दाखव, प्रमाण पटावं म्हणून. पुरावा काहीतरी येशूने त्याला द्यायला लावला की हा पुरावा आहे, हा पुरावा तुला दिला पाहिजे. आणि त्याने तो पुरावा दिला. तो याचकांकडे गेला, अर्पण वाहा. याचा अर्थ नक्कीच तो गेला असणार आहे, अर्पण केली असणार आहे, त्याने याचकाला दाखवलेलं असणार आहे. मग याचा अर्थ असा की जो आजारातून बरं होतो, जो सैतानाच्या बंधनातून बाहेर होतो, तो देवाच्या आज्ञा पाळतो का? या ठिकाणी या व्यक्तीने देवाच्या आज्ञा पाळल्या. त्याला जसं याचकांना दाखवायला सांगितलं, तो गेला याचकांना दाखवायला आणि तो बरा झाला. स्वतः याचकाला दाखव, आपणा स्वतःला त्याला याचकाला दाखवायचं होतं. यावरून हे प्रमाण पडतं की त्याला जी सुवार्ता त्याने ऐकली होती, जो आजारातून तो बरा झाला होता, या आजारातून बाहेर निघण्यासाठी प्रभूने त्याला आपली कृपा पुरवली. आणि म्हणूनच त्याला आपल्या जीवनातून हे सांगणं गरजेचं होतं की याजक हो, मला बघा. एका क्षणामध्ये माझा कुष्ठरोग बरा झाला. याचकालाही आश्चर्य वाटलं असेल की अरे बापरे, इतका मोठा चमत्कार झाला कसं काय? मग त्यांना हे समजलं असेल की येशू नावाच्या व्यक्तीने ह्याला बरं केलं. बघा, आता याजकांपैकी येशूचा स्वीकार करायला यायला पाहिजे होते. लोकांना ज्या वेळेला समजलं हा एक पुरावा होता, हा पुरावा त्यांना मिळाला की येशू बरं करतो, येशू आरोग्य देतो, हा पुरावा त्यांच्यासाठी होता. बघा, कुष्ठरोगी बरा झाला, त्याला आरोग्य मिळालं, पण किती घटना त्याच्या जीवनात घडल्या नाही का? आणि या सगळ्या घडलेल्या घटना आम्हाला हेच दाखवतात की आम्हाला आमचा प्रभू चालवतो, आम्हाला आमचं पाप टाकून द्यायचं आहे, आम्हाला आमच्या वाईट जीवनातून बाहेर निघायचं आहे. कुष्ठरोगासारखं घाणेरडं पाप मानवाच्या जीवनात असेल तर ते सोडून देण्यासाठी इच्छा असली पाहिजे. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही शुद्ध व्हावं. एवढंच नव्हे तर प्रभूची इच्छा आहे तुम्ही तुमचं प्रमाण पटवावं. आपल्या जीवनातून तो ख्रिस्त दाखवूया, आपल्या जीवनातून आपलं बदललेलं जीवन आपण दाखवूया आणि परमेश्वराचं गौरव करू. ही छोटीशी पवित्र वचनं देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाची करो. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना मी जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. आणि रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब, तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्हाला सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करायला यायची आहे. आज रेव्हरंड राजू यंगड ह्यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो पाळक साहेब. सोबतच शिल्पा सोनेरी आणि डॉक्टर किसन पावरा ह्यांचा आज जन्मदिवस आहे. डॉक्टर साहेबांना जन्मदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो. प्रियजन हो, पावसासाठी खरंच मोठ्या कळकळीने आपण प्रार्थना करूया, कारण की आम्ही फार विचारात आहोत की पावसाचं कसं होईल आमच्या नंदुरबार जिल्ह्यासाठी, कारण की फार गंभीर गोष्ट आज आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. आज जसं आपण वचन वाचलं की प्रभूची इच्छा आहे आणि प्रभू ते पुरवतो, तसं आज आपली इच्छा प्रभूवरती सोपूया आणि त्याच्या इच्छेनुसार आपल्याला तो पाऊस देईल हा दृढ विश्वास बाळगूया. सोबतच एक विशेष प्रार्थना विनंती आपण करूया. कन्हैया माने यांची पत्नी डॉली, हिला काल थोडासा त्रास झाला, थोडा मानसिक त्रास आहे आणि त्यामुळे ती उपचार घेते असं त्यांचा फोन होता. तर आपण कन्हैया मानेंची पत्नी डॉली हिच्यासाठी विशेष प्रार्थना करावी असं मी पाडवी साहेबांना विनंती करेन. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, यावेळेला आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, तुझी स्तुती करतो. तुझं वचन खरोखर प्रभू आमच्या मनाचा ठाव घेणारं आहे. तुझ्या वचनामध्ये प्रभू देवबापा ते सामर्थ्य आहे की 2000 वर्षापूर्वी जो ख्रिस्त मानव म्हणून या जगात आला आणि त्याने अनेक रोग्यांची, अनेक गरजवंतांची, अनेक दीन दुःखितांची प्रभू सेवा केली. त्यांच्यामधले विकार, आजार आणि सर्व प्रकारची दुखणी घालवली प्रभू देवा, कारण तू देवपुत्र होतास, मानव म्हणून आलास आणि मानवामध्ये तू बसला, उठला. मानवाची समस्या, मानवाचं दुःख याबद्दल तुला कळवळा आला परमेश्वरा. आणि जिथं जिथं प्रभुदेवप्पा तुझ्याकडे रोगी आले आणि प्रभुदेवप्पा त्यांना तू स्पर्श केला. आम्ही आज
जो दाखला प्रभू ऐकलेला आहे आणि त्यावरून प्रभू देवापा आम्ही देखील आमचं आत्मपरीक्षण करतो आणि प्रभू तुझ्याजवळ दीन आणि दया मागतो यासाठी की देवबापा आम्ही देखील आत्मिक रीतीने अनेक वेळा आजारी असतो, आत्मिक रीतीने आम्ही दुर्बळ असतो, आत्मिक रीतीने प्रभू देवापा जे कार्य आम्हाला तुझं करायला पाहिजे, जी सेवा आम्हाला तुझी करायला पाहिजे, ज्यामध्ये आम्ही वाढलं पाहिजे, जगलं पाहिजे, अशा प्रकारे प्रभू आम्ही सक्षम होत नाही. कारण आम्हाला पापाचा रोग झालेला असतो, कुठेतरी आम्ही अशक्त ठरलेलो असतो आणि म्हणून प्रभू आम्ही पुन्हा एकदा नम्र होऊन त्या कुष्ठरोग्याप्रमाणे तुला विनंती केली पाहिजे की हे प्रभू तुला सर्व काही शक्य आहे आणि तू बोलशील तर आम्ही बरे होऊ, तू बोलशील तर आमचा पाप विकार दूर होईल, आम्ही शुद्ध होऊ. होय परमेश्वरा, आमच्या या पाप विकाराबद्दल आम्ही पुन्हा एकदा क्षमा मागतो, तू आम्हाला क्षमा कर. येणाऱ्या दिवसात तुझ्या राज्यासाठी कार्य करण्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं आरोग्य आणि ऐक्यता तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे वचन तुझ्या दासाने गाजवलं त्यांच्याबद्दल प्रभू आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभुदेवापा, या दिवसामध्ये आम्ही विशेष रीतीने पावसासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रतिदिवशी प्रभू आमचे डोळे वर आकाशाकडे लागलेले आहे यासाठी की देवबापा या दिवसामध्ये जो पाऊस आम्हाला मिळायला पाहिजे तो अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि प्रभुदेवापा इतरत्र देखील कमी जास्त प्रमाणात पाऊस आहे. सर्वतोपरी प्रभुदेवापा या दिवसामध्ये विशेष रीतीने पाऊस पडत राहावा आणि प्रभुदेवापा आम्हा मानवाची गरज भागवली जावी. सर्वत्र नद्या नाले ओढे वाहावे, एवढंच नव्हे तर पाण्याचा पुरेसा साठा व्हावा यासाठी देखील प्रभू आम्ही केवळ आणि केवळ वर आकाशाकडे आमचं लक्ष लावून असतो. जो परमेश्वर आकाशात विजा निर्माण करतो, जो परमेश्वर आकाशात ढग निर्माण करतो, तो परमेश्वर पर्जन्यवृष्टी करणारा परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर आमचा परमेश्वर आहे, त्याला सर्व काही शक्य आहे. म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करतो या दिवसात तू आम्हाला विपुल पर्जन्यवृष्टी दे, अशी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती आहे. प्रभुदेवापा, आम्ही आमच्या शहरामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि त्यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आहे, सेवेकरी आहे, डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, अशा सगळ्यांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभुदेवापा, त्यांना देखील तू मानवाची सेवा करण्यासाठी, रोग्यांची सेवा करण्यासाठी विशेष संधी दिलेली आहे आणि प्रभू त्यांनी खरोखर मनापासून या सेवा कराव्या. मानवाची सेवा करत असताना प्रेम व्यक्त करावा, जिव्हाळा व्यक्त करावा आणि खरोखर मानवी दृष्ट समोर ठेवून प्रभुदेवापा आपलं सेवा कार्य करीत राहावं, अनेकांना त्याचा लाभ मिळावा, अशी देखील कृपा तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. देवापा, आम्ही विशेष करून आमच्या मंडळीतल्या आजारी जणांची आठवण करतो, त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. प्रभुदेवापा, जे कोणी आजारी असतील अशा सर्वांना तुझा स्पर्श कर, तुझं सामर्थ्य दे, आपला आरोग्याचा हात लांब करून त्यांना तू बरं कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभुदेवापा, आज आम्ही कन्हैया माने यांचं कुटुंब प्रभुदेवापा ते देखील आजारी आहे आणि प्रभू अचानकपणे त्यांच्यावर जो काही त्रास होत आहे त्या त्रासातून प्रभुदेवापा त्यांना तू मुक्त करावंस, यासाठी की प्रभुदेवापा ते कुटुंब तुझे विश्वासणारं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची सैतानी शक्ती, कोणत्याही प्रकारचे प्रभुदेवापा दुरात्म्यांची शक्ती, कोणत्याही प्रकारचं प्रभू मानसिक विकाराची शक्ती कुठेही प्रभुदेवापा त्यांना ग्रासू शकत नाही, कारण ते तुझ्यावर विश्वास ठेवणारे तुझे लेकरं आहेत परमेश्वरा आणि ते कधीही अशा प्रकारच्या वाईट गोष्टींनी बाधित होणार नाही असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून आज पुन्हा एकदा प्रभू कन्हैया माने यांच्या पत्नीला आम्ही आरोग्य जाहीर करतो. प्रभुदेवापा, तू आपल्या सामर्थ्यशाली नामामध्ये त्यांना तू बरं कर, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. प्रभुदेवापा, आज आम्ही विशेष करून आठवण करतो ज्यांचे जन्मदिवस आहे अशा सर्वांची आठवण करतो. प्रभू रेव्हरंड राजीव यंगड, शिल्पा सोनेरी, डॉक्टर किसन पावरा, या सर्व प्रियजनांना प्रभू तू गेल्या वर्षभरात सांभाळलं, त्यांचा तू प्रतिपाळ केला, त्यांच्या सेवेमध्ये, त्यांच्या कामकाजामध्ये, त्यांच्या सर्व कष्टामध्ये प्रभुदेवापा तू त्यांना पुरवठा केलास, तू त्यांचा एबेनेझर परमेश्वर झाला. एवढंच नव्हे तर प्रभू तू त्यांना घेऊन चालणारा देवबाप देखील तू झालास आणि ह्या सर्व तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येणाऱ्या वर्षामध्ये प्रभुदेवापा
या सर्व प्रियजनांना तुझी अधिक कृपा मिळावी. तुझ्या सेवेमध्ये त्यांनी अधिक आणि अधिक वाढत जावं आणि प्रभुदेव बापा तुझी आणि त्यांची दाट ओळख होत राहावी अशी कृपा त्यांच्यावर तू कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा प्रसंगाबद्दल, सुंदरशा भक्ती आराधनेबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब कृपा करून आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसे आम्ही आमच्या न्यासरून सोडतो तसेच तू आमच्या न्यास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व टाकापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही स्वतः. आणि आता आपला तारणारा प्रभू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मिक सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये जॉईन होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीबरोबर, आज ज्या प्रिय लोकांचे वाढदिवस आहेत, जन्मदिवस आहेत, त्या सर्व आमचे प्रियजनांबरोबर, एम मिशन चर्चेस यांच्या सर्व कार्याबरोबर आणि देवाचं निवडलेली अशी आज बरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रेते शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो याजी. उद्यासाठी सूचना. उद्याचं मनन जे आहे ते आदरणीय डॉक्टर रेव्हरंड J.H. पठारे पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.